खरं तर ही पत्रकार परिषद मागच्या महिन्यामध्ये 20 डिसेंबर रोजीच हिवाळी अधिवेशन संपन्न झाल्यावरती मावळ तालुक्यातील जनतेला हिवाळी अधिवेशनामध्ये तालुक्याच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने अधिवेशनामध्ये किती निधी राज्य सरकारकडून प्राप्त झाला ही संपूर्ण माहिती देणं अपेक्षित होतं। परंतु 20 डिसेंबरचं अधिवेशन संपन्न झाल्यानंतर पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक तात्काळ होऊन डीपीसीच्या माध्यमातून देखील काही निधी मावळ तालुक्यातल्या वेगळ्या भागात आणि वेगळ्या कामांकरता निधीची तरतूद केली गेली होती आणि त्या अनुषंगाने हिवाळी अधिवेशनातला एकूण किती निधी मावळ तालुक्याच्या कुठल्या विभागाकडून ज्या काही कामांना उपलब्ध झालाय तो निधी, या व्यतिरिक्त डीपीसीचा निधी, पीएमआरडीचा निधी असे वेगवेगळ्या विभागाकडून आपल्या तालुक्यामध्ये जो निधी मागच्या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये प्राप्त झालेला आहे, जो मंजूर झालेला आहे, ती माहिती आज आपल्या पत्रकार बांधवांच्या माध्यमातून मावळच्या जनतेला देऊ इच्छितो। साधारणपणे 7 डिसेंबर ते 20 डिसेंबर हे हिवाळी अधिवेशन नागपूरला संपन्न झालं आणि त्यामध्ये 43 कोटी 73 लक्ष रुपयाचे जिल्हा मार्ग आणि ग्रामीण मार्ग या भागांकरता निधीची उपलब्धता झालेली आहे। त्याचबरोबर आदिवासी विभागाकडून 32 कोटी 50 लक्ष रुपये, यामध्ये आदिवासी वाड्या पाड्यांकडे डोंगराकडे जाणारे रस्ते किंवा काही मुख्य गावांकडे जाणारे रस्ते याकरता आपल्याला 32 कोटी 50 लक्ष रुपये। त्याचबरोबर आपण वडेश्वरला मुला मुलींचं जे हायस्कूल उभं करतोय ते पहिल्या टप्प्यातले 12 कोटी रुपये मागील 2 वर्षापूर्वी मंजूर झाले होते आणि मुला मुलींच्या आश्रम शाळेकरता 12 कोटी 58 लक्ष रुपये या अधिवेशनामध्ये आपल्याला पुन्हा मंजूर झाले। त्याचबरोबर एडीबीच्या अंतर्गत आपल्याला कानेफाटा ते सावळा जवळपास 43 किलोमीटरचा रस्ता हा संपूर्ण कॉन्क्रीट करण्याकरता 336 कोटी रुपयाचा निधी हा एडीबीच्या माध्यमातून आपल्याला प्राप्त झालेला आहे। कानेफाटा ते साधारणतः टाकव्यापर्यंतचा फळणे फाट्यापर्यंत तो जेवढा अंतर आहे तो 10 मीटरचा रस्ता आणि फळणे फाट्यापासून तर सावळ्यापर्यंत 7 मीटरचा रस्ता हा संपूर्ण कॉन्क्रीटचा केला जाणार आहे। त्या कामाला सुद्धा साधारणपणे 4 महिन्यामध्ये प्रत्यक्षात काम सुरू होईल। त्यानंतर आपण तालुक्यामध्ये महत्त्वाकांक्षी प्रकल्प जे आपण सातत्याने सांगतोय, हॉस्पिटल असतील, आपली प्रशासकीय इमारत असेल, काही तलाठी कार्यालय असतील किंवा तळेगाव नगरपालिकेची इमारत असेल, मुख्य रस्ते असतील, पूल असतील, या व्यतिरिक्त ज्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये संपूर्ण राज्याने देखील आपल्या तालुक्यात वेगळ्या अपेक्षेनं जो प्रकल्प मंजूर झालाय तो साधारणतः 333 कोटी 56 लक्ष रुपयाचा ग्लास स्कायवॉक हा प्रकल्प सुद्धा आपला हिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर झाला। हे सगळे प्रकल्प आणि महत्त्वाकांक्षी असलेले रस्ते याकरता हिवाळी अधिवेशनामध्ये 761 कोटी 75 लक्ष रुपयाचा निधी हा आपल्याला मंजूर झालेला आहे। त्याचबरोबर मागील 15 दिवसामध्ये पीएमआरडीच्या अंतर्गत काही रस्ते मंजूर झाले, त्याची यादी मी सविस्तरपणे आपल्याकडे प्रसिद्धी करता देतो। परंतु त्यामध्ये सुद्धा 23 कोटी रुपयाचा निधी हा पीएमआरडी विभागाकडून आपण काही रस्त्यांकरता मंजूर केलेला आहे। त्यानंतर मागच्या 8 दिवसापूर्वी जिल्हा वार्षिक योजना 2023-24 अंतर्गत जो निधी आपल्याला ग्रामीण भागामध्ये जनसुविधा, नागरी सुविधा, त्याचबरोबर एमएससीबी विद्युत विभागाकरता, पोलीस स्टेशन तळेगाव शहरामध्ये असलं पाहिजे, गाव भागात त्याकरता, कानेफाट्याच्या हॉस्पिटलची यंत्रसामुग्री याकरता अशा वेगवेगळ्या हेडच्या माध्यमातून जी आपली कामं मंजूर झाली त्यामध्ये जनसुविधेकरता 40 कोटी रुपये, नागरी सुविधेकरता 10 कोटी 25 लक्ष रुपये, त्याचबरोबर 30-54 अंतर्गत जे रस्ते
आपले ग्रामीण भागातले येतात त्याकरता 12,50,00,000 रुपये. 50-54 अंतर्गत काही रस्त्यांची कामं येतात त्यामध्ये 3 कोटी रुपये. आणि ग्रामीण भागातले काही साखव होते त्या साखव म्हणजे छोटेसे बंधारे आपण म्हणतो किंवा छोटेसे ब्रिज त्याला म्हणतो. त्यामध्ये कुसगाव बुद्रुकचा मोठा ब्रिज होता, दत्तवाडी पूल ज्याला म्हणतो त्याला 96 लक्ष रुपये. आणि इतर भागातल्यांकरता साधारणतः 2,57,00,000 रुपये हे सर्वसाधारण विभागाकडून, सामाजिक न्याय विभागाकडून 1,15,00,000 रुपये आणि आदिवासी विभागाकडे 35 लक्ष रुपये असे साधारणतः 5,21,00,000 रुपयाचे छोटे छोट्या पुलांकरता आपल्याला निधी मंजूर झालेला आहे. त्याचबरोबर MSCBचा ग्रामीण भागात बऱ्याच गावांनी अनेक ज्या ठिकाणी आपले कृषी पंप आहेत, ज्या ठिकाणी आपल्या गावच्या पाण्याच्या योजना आहेत, अशा भागातल्या सुद्धा तक्रारी आहेत. परंतु संपूर्ण जिल्ह्याचं परिस्थिती पाहता आणि DPCचं बजेट पाहता आपल्याला अधिकचा निधी मिळावा याकरता प्रयत्न केला, परंतु त्यामध्ये 7,61,00,000 रुपयाचा निधी आपल्याला त्यामध्ये मिळाला आहे. आणि 3 कोटी रुपयाचा निधी हा आदिवासी विभागाकडून, म्हणजे साधारणतः 10,61,00,000 रुपयाचा निधी हा तालुक्यातल्या विद्युत विभागाकरता जिथं महत्वाचं किंवा जिथं अत्यंत गरजेचं आहे त्या ठिकाणी या निधीचा उपयोग केला जाणार आहे. तळेगाव शहरामध्ये पोलीस स्टेशन मुंबई पुणे हायवेवरती आहे, तसंच गाव भागामध्ये देखील एक पूर्वीची जागा होती, त्या जागेवरती देखील पोलीस स्टेशन उभं राहावं याकरता 4 कोटी रुपये निधी आपल्याला मिळालेला आहे. कानेफाट्याचं हॉस्पिटल जवळपास 80% पूर्ण झाले. साधारणतः येत्या 3 महिन्यामध्ये हॉस्पिटल सुरू करण्याचा आपला संकल्प आहे, परंतु त्यामध्ये यंत्रसामुग्री आणि संपूर्ण व्यवस्था करत असताना त्या भागामध्ये ऑपरेशन थिएटर असेल किंवा संपूर्ण स्टाफ हे वेगवेगळ्या डिपार्टमेंटकडनं त्याची मंजुरी घेण्याचं काम सुरू आहे. परंतु DPCच्या माध्यमातून आदरणीय दादांनी यंत्रसामुग्री करता सुद्धा 3,05,00,000 रुपये आणि शस्त्रक्रिये करता जे आपल्याला घर किंवा आपल्या जी रूम तयार करावी लागतील त्याकरता 1,50,00,000 रुपये असे यंत्रसामुग्रीच्या करता आणि शस्त्रक्रिया गृह करता 4,56,00,000 रुपये हे कानेफाटे हॉस्पिटल करता हे मंजूर झालेले आहेत. तसेच देवरोड कॅन्टोन्मेंट मध्ये राज्य शासनाकडून कॅन्टोन्मेंट हद्दीमध्ये कुठली डेव्हलपमेंट करण्याकरता निधीची तरतूद केली जात नाही, परंतु शासनाकडून ठोक तरतूदच्या अंतर्गत काही निधी मिळावा याकरता दादांकडे मागणी केली होती. परंतु दादांनी राज्यामधले जेवढ्या कॅन्टोन्मेंट आहेत त्या कॅन्टोन्मेंटला DPCच्या माध्यमातून म्हणजे जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातूनच आपण तरतूद केली पाहिजे अशा पद्धतीचा एक वेगळा निर्णय घेतला आणि त्या निर्णयातून देवरोडच्या कामांकरता 5,10,00,000 रुपयाचा निधी हा देखील आपल्याला मंजूर झालेला आहे. मावळ तालुक्यातील अंगणवाड्यांकरता 1,23,00,000 रुपये. त्याचबरोबर नवीन वर्ग खोल्या अनेक ठिकाणी व्हायला पाहिजे, परंतु निधीची सुद्धा मर्यादा आहे. यामध्ये मला अजून अपेक्षित पैसे गरजेचे होते किंवा मी अजूनचे निधी मागितला होता, परंतु जेवढं काही बजेट आहे त्या बजेटपैकी मला 1,12,00,000 रुपये एवढाच निधी मिळाला आहे. या व्यतिरिक्त आपण काही CSR फंडातून वेगळ्या गावांमध्ये वर्ग खोल्या बांधण्याचं देखील काम सुरू ठेवलेलं आहे. 1,12,00,000 रुपयामध्ये अशा पद्धतीचे ₹30 कोटी रुपयाचा निधी हा मंजूर करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ग्रामदेवत डोळसनाथ महाराज मंदिराचा मागच्या पालकमंत्री असताना चंद्रकांत दादांच्या माध्यमातून माजी मंत्री बाळाभाऊंनी
तीर्थक्षेत्र म्हणून त्याला आपण क वर्ग दर्जा द्यावा अशा पद्धतीची मागणी केली होती। ती मागणी देखील मान्य केली, परंतु लोकप्रतिनिधी म्हणून माझ्याकडनं काही पत्र व्यवहार त्यांना अपेक्षित होता। पहिल्या टप्प्यामध्ये ग्रामदेवत डोळसनाथ महाराजांच्या मंदिराकरता 5 कोटी रुपयाचा निधी हा देखील आपल्याला मंजूर झालेला आहे। या व्यतिरिक्त लोणावळा शहरामधील छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक ही अनेक वर्षापासून लोणावळा शहरातल्या नागरिकांची मागणी होती की आपलं नगरपालिकेच्या समोरचं आणि गेल्या अनेक वर्षापासूनचं असलेलं महाराजांचं स्मारक याचं नूतनीकरण झालं पाहिजे आणि त्या नूतनीकरणाकरता पहिल्या टप्प्यामध्ये साधारणतः 5 कोटी रुपयाचा निधी हा सुद्धा आपला मंजूर झालेला आहे। त्याचबरोबर वडगाव नगरपंचायत अंतर्गत 10 कोटी रुपये व त्यामध्ये स्ट्रीट लाईट असतील, अंतर्गत रस्ते असतील, ड्रेनेजची कामं असतील अशा करता देखील वडगाव शहरामध्ये 10 कोटी रुपये। या व्यतिरिक्त गौण खनिजच्या अंतर्गत 5 कोटी रुपये, क वर्ग पर्यटन अंतर्गत जे आता आपल्याला सांगितलं त्यामध्ये पर्यटनाकरता देखील काही भाग आपल्याला डेव्हलप करता येतोय तर त्याकरता 5 कोटी रुपये। आरोग्य केंद्र जे आहेत आपले प्राथमिक आरोग्य केंद्र म्हणतो त्याकरता साधारणतः 2,70,00,000 रुपये। मावळ तालुक्यातील काही माझ्या युवक बांधवांनी ग्रामपंचायतीच्या सहकार्याने आम्हाला व्यायामशाळेचं साहित्य मिळावं अशी देखील मागणी केली होती, त्याकरता 58 लक्ष रुपये हे सुद्धा आपले मंजूर झालेले आहेत। शालेय क्रीडा साहित्य करता 54 लक्ष रुपये, कुस्ती कबड्डी मॅट करता 30 लक्ष रुपये आणि छोटे पाटबंधारे विभागांतर्गत 50 लक्ष रुपये असं संपूर्ण डीपीसीच्या माध्यमातून आपल्याला 164 कोटी 53 लक्ष रुपये हे राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादांनी मंजूर करून दिले आणि ही संपूर्ण कामं येत्या महिन्याभरामध्ये सुरू करण्याकरता संबंधित अधिकाऱ्यांना त्या विभागांना सूचना देखील दिलेल्या आहेत। मला साधारणतः सांगायला आनंदही वाटतो, एक समाधान वाटतंय की आपण डिसेंबर ते जानेवारी या 2 महिन्याच्या कालावधीमध्ये 948 कोटी 75 लक्ष रुपयाचा हा निधी प्रत्यक्षात मंजूर झालेला आहे या 2 महिन्याच्या काळामध्ये। आणि 2024 या आपण नवीन वर्ष ज्या वेळेला सुरू झालं त्याच वेळेला आपण एक संकल्प केला होता की 2024ला 2400 कोटी रुपयाच्या पुढे आपल्याला मावळ तालुक्यात विकास कामांकरता निधी आणायचा आहे। पुढच्या महिन्यामध्ये जो काही निधी मागील 4 वर्षाच्या कालावधीत आपल्या तालुक्यामध्ये वेगवेगळ्या विकास कामांकरता मग त्यामध्ये रस्ते असतील, जल जीवन मिशन अंतर्गत पाण्याच्या योजना असतील, इंद्रायणी पवना नदीवरील पुलांची कामं असतील, त्याचबरोबर हॉस्पिटल असेल, प्रशासकीय इमारत असेल, तलाठी कार्यालय असेल, नगरपालिकेच्या तळेगाव नगरपालिकेची इमारत असेल, महत्वाकांक्षी प्रकल्प म्हणत असताना ग्लास स्कायवॉक असेल, तीर्थक्षेत्र असलेला आई एकविरा देवी कार्यालयाचा परिसर सुशोभीकरण करणं आणि संपूर्ण तीर्थक्षेत्र आराखड्यामध्ये जी कामं आपली मंजूर झाली त्या कामांकरताचा निधी असेल, ही सगळी कामं संत जगनाडे महाराजांचं देखील आपण परिसरामध्ये ते सुशोभीकरण आणि तिथला संपूर्ण कामाची आराखडा जो मंजूर केलेला आहे त्यामध्ये जवळपास 60-65 कोटी रुपयाच्या पेक्षा जास्तीचा निधी, ही सगळी कामं आपण 2400 कोटी रुपयाच्या पर्यंत नेऊन पोहोचलेलो आहोत आणि प्रत्यक्षात ही कामं सुरू झालेली आहेत। त्यामध्ये प्रत्यक्षात जागेवरती जे काम सुरू नाहीये त्यामध्ये आई एकविरा देवीचा संपूर्ण परिसर सुशोभित करणं किंवा मंदिराचे पुन्हा जुन्या पद्धतीनं जे मंदिर होतं तो मंदिराचा परिसर त्या पद्धतीनं करणं ही कामं अजून सुरू नाही। ग्लास स्कायवॉकचं काम अजून सुरू नाहीये, जगनाडे महाराजांचं तीर्थक्षेत्र असलेल्या ठिकाणचं काम अजून सुरू नाही। ही कामं येत्या महिन्यात 2 महिन्यात सर्व भागातली कामं सुरू होतील, पण बाकीची कामं जवळपास 1200 ते 1100-1200 कोटी रुपयाची कामं ही प्रत्यक्षात मावळ तालुक्यातली सुरू झालेली आहेत। 2 महिन्याच्या कालावधीत बाकीची कामं देखील सुरू करण्याचा आमचा पूर्णपणानं प्रयत्न असणार आहे।
4 वर्षाच्या कालावधीत जो काही निधी आला त्याचा संपूर्ण लेखाजोखा हा पुढच्या महिन्यामध्ये मी प्रत्येक कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम करीन। त्यामध्ये शासनाच्या निधीच्या व्यतिरिक्त आपल्याला CSR फंडातून काही निधी मिळाला, काही कॉन्ट्रॅक्टरनी निधी दिला, काही इंडस्ट्री कंपनीकडून निधी मिळाला, काही उद्योगपत्यांनी दिला, काही दानशूर व्यक्तीने आपल्याला काही निधी प्राप्त करून दिला, तो देखील 10-12 कोटी रुपयाचा निधी हा सुद्धा लेखी स्वरूपामध्ये आपल्या प्रत्येक घरापर्यंत पुढच्या महिन्यामध्ये पोहोचवण्याचा आम्ही कठोकाट प्रयत्न करणार आहोत। यानंतर येत्या सोमवारी शासन आपल्या दारी हे अभियान आम्ही सुरू करतोय। 5 तारीख ते 14 तारीख 5 फेब्रुवारी पासून तर 14 फेब्रुवारी पर्यंत वेगळे लॉन्स या ठिकाणी शासन आपल्या दारी हे अभियान सुरू केलेले आहे। त्यामध्ये माझ्या प्रत्येक समाजातील व्यक्तीला, प्रत्येक घटकाला शासनाच्या योजनेचा लाभ मिळावा। त्यामध्ये रेशन कार्ड असेल, आधार कार्ड असेल, त्यानंतर विद्युत विभागाच्या काही अडचणी असतील, कृषी विभाग असेल, महसूल विभाग असेल, पाटबंधारा विभाग, पंचायत समितीतील सर्व विभाग आहेत, वन विभाग, या सगळ्या विभागातील अधिकारी, त्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे घरकुल योजना, कृषी विभाग घरकुल योजना जी आहे त्यामध्ये रमाई आवास योजना आणि शबरी आवास योजना यामध्ये देखील आपल्याला किती नागरिकांना घरकुलाचा लाभ देता येईल तो देण्याचा आपण यातून प्रयत्न करणार आहोत। जे आदिवासी समाजाचे बांधव आहेत, ठाकर समाज असेल, कातकरी असेल, कोळी असेल, या समाजातील बऱ्याच दिवसापासून काहींना जातीचे प्रमाणपत्र नाही आहेत, ते प्रमाणपत्र सुद्धा या शासन आपल्या दारी योजनेतून उपलब्धता करून देणार आहोत। महावितरण विभागाच्या संदर्भामध्ये ज्या ज्या भागातल्या नागरिकांनी लाईटचे कनेक्शन मिळत नाहीत अशा तक्रारी केल्या, त्यांना देखील तात्काळ कनेक्शन देण्याबाबत निर्णय घेतला जाईल। त्यांचे पेपर्स जे काय आहेत त्याची पूर्तता केली जाईल। संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत दिव्यांग बांधव असतील, दीर्घकाल आजारातील काही बांधव असतील किंवा भगिनी असतील, श्रावणबाळ योजना, इंदिरा गांधी वृद्धापकाळ योजना, दिव्यांगांसाठी ज्या ज्या योजना आहेत त्या संपूर्ण योजनेमध्ये बसवण्याचं काम माझ्या तालुक्यातील प्रत्येक घटकाला करण्याचा आमचा या शासन आपल्या दारीमागून प्रयत्न आहे। या व्यतिरिक्त 14 तारखेला शासन आपल्या दारी हा उपक्रम घेत असताना दररोज 13 ते 14 ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये येणाऱ्या गावांनाच आम्ही निमंत्रित केलेलं आहे। या योजनेकरता ज्या ग्रामस्थांना किंवा ज्या नागरिकांना यायचंय त्यांच्यासाठी गावांमध्ये गाड्यांची सुद्धा आम्ही व्यवस्था केलेली आहे। गाडीच्या व्यतिरिक्त इथं आल्यावरती अल्पहार किंवा काही थोडंफार जेवणाच्या करता देखील काही व्यवस्था करता आली तर आम्ही तोही प्रयत्न करणार आहोत आणि जाताना सुद्धा गाडीनं परत जाण्याची व्यवस्था असणार आहे। गावात सरपंचांनी आम्हाला सांगितलं की नाही सांगितलं, ग्रामसेवकांनी सांगितलं की नाही सांगितलं, आम्हाला माहितीच मिळाली नाही, अशी कुठली कारणं न देता आपण या अभियानामध्ये सहभागी व्हा। आपल्याला जे काही शासकीय काम करून घ्यायचं असेल, ज्या काही आपल्याला योजना मंजूर करून घ्यायच्या असतील तर त्या मंजूर करण्याकरता मी देखील स्वतः 5 तारीख ते 14 तारीख स्वतः उभा राहून तिथं तुम्हाला ज्या ज्या सवलती पाहिजे त्या मिळवून देण्याचं काम हातामध्ये घेतलेलं आहे। त्यामध्ये प्रांत तहसीलदार, ॲडिशनल कलेक्टर, पाटबंधारा विभाग, जलसंपदा विभाग, विद्युत विभाग, महसूल विभाग, कृषी विभाग, सगळ्या विभागातले अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत। आणि 14 फेब्रुवारीचा शासन आपल्या दारी हा उपक्रम संपल्यानंतर 15 तारखेला आम सभा ही आपण निमंत्रित वेगळे लॉन्सला केलेली आहे। आम सभेमध्ये देखील ज्यांना कुणाला काही प्रश्न असतील, मनातल्या काही शंका असतील, एखादं काम जाणीवपूर्वक होत नसेल किंवा जाणीवपूर्वक काही भागातली विकास कामं थांबवली आहेत, कुणावरती काही अन्याय होत असेल तर त्यांनी 15 तारखेला आम सभेमध्ये खुलेआम विचारावं असं देखील मी मावळ तालुक्यातल्या मागून विचारणाऱ्या किंवा मागून चर्चा करणाऱ्यांना आवर्जून या आम सभेचं आयोजन केलेलं आहे। त्यानंतर 10 फेब्रुवारीला आम्ही सर्व पवनात धरणग्रस्त कृती समितीनं निर्णय घेतलाय की 10 तारखेपर्यंत जर पुनर्वसनाचं वाटप ही प्रक्रिया पूर्ण झाली नाही तर
पावणा बंद पाणी करण्याचा निर्णय हा घेतलेला आहे। साधारणतः 10 तारखेपर्यंत आम्ही जिल्हाधिकारी, राज्याचे पुनर्वसन मंत्री, महसूल मंत्री या सर्वांना निवेदन देऊन विनंती केलेली आहे। जाणीवपूर्वक इथले प्रशासन किंवा अधिकारी जे टाळाटाळ करतात किंवा दिवस काढूपणाचं काम सुरू आहे, यातनं कुठल्याच प्रकारचा आम्हाला अजूनही सकारात्मक निर्णय होताना पाहायला मिळत नाही। आणि म्हणून आम्ही 10 फेब्रुवारीला पवना धरणाचं पाणी बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। जोपर्यंत आमचं पुनर्वसन होत नाही, जोपर्यंत 2 एकर 3 एकर 4 एकर जे काही क्षेत्र द्यायचंय त्या क्षेत्राचं वाटप करण्याचा निर्णय होत नाही, तोपर्यंत पाणी बंद राहणार हा देखील माझा आपल्या माध्यमातून शासनाला आणि प्रशासनाला दोघांना इशारा असणार आहे। पण आम्ही सत्तेत आहोत म्हणजे शांत राहू, आम्ही सत्तेत आहोत म्हणून आपण जे काही कराल ते आम्ही सहन करू असं होणार नाही। म्हणून माझी विनंती आहे, आम्हाला पाणी बंद करण्याची वेळ आणून देऊ नका। आम्ही जे पाणी बंद केलं तर परत जोपर्यंत पुनर्वसनाचा निर्णय होत नाही तोपर्यंत पाणी चालू करणार नाही, हा माझा शेवटचा इशारा आहे। म्हणून आपण या वेगवेगळ्या योजनेच्या माध्यमातून आदरणीय दादांनी जो काही निधी आपल्या तालुक्याला दिला तो निधी, महत्वाकांक्षी प्रकल्प आणि या व्यतिरिक्त शासकीय योजना या सर्व समावेशक पद्धतीने आजची पत्रकार परिषद घेऊन माझ्या मावळ तालुक्यातील मायबाप जनतेला ही संपूर्ण माहिती द्यायची होती आणि त्याकरता आपल्याला देखील बोलवलं होतं। आता तुम्हाला जर काही विचार असेल तर विचारा। अण्णा, मावळ तालुक्याला देहूरोड पासून खंडाळ्यापर्यंत जी वाहतूक कोंडी आहे, या वाहतूक कोंडीमध्ये मावळकर सापडलेला आहे। वाहतूक कोंडी कधी सुटणार? मी आता तुम्ही परवा दिवशी पण मला पाहिलं असेल, मी दादांकडे या संदर्भामध्ये NH4 म्हणजे आपला जुना मुंबई पुणे हायवेवरती ट्रॅफिकचा असलेला लोड आणि जी काही परिस्थिती आहे त्याला सर्वांना सामोरे जावं लागते आणि दादांनी त्या बाबतीत देखील माहिती बऱ्याच दिवसापासून घेत आहेत। कालच्या राज्यातील महत्त्वाचे अधिकारी आणि दादा, त्याचबरोबर सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण या सर्वांसोबत बैठक संपन्न झाली। त्यामध्ये निर्णय घेतलाय NH4 हा आपला उल्हासनगरचा जो भाग येतो तिथून जो सुरू होतो ते आपल्या भक्तिशक्तीपर्यंत, निगडीचा भक्तिशक्तीचा जो चौक आहे तिथपर्यंत आलेल्या रोडला NH4 म्हणजे जुना नॅशनल हायवे 4 क्रमांक असा दिलेला आहे। आणि त्यामध्ये अधिकाऱ्यांनी असं सांगितलं की आत्ताचा जो रस्ता आहे तो वाढीव प्रस्ताव म्हणजे 6 लेन करता हा आपला मंजुरी करता केंद्र सरकारकडे पाठवलेला आहे आणि 6 लेन केल्याशिवाय पर्याय नाही, रिंग रोड शिवाय पर्याय राहत नाहीये आणि म्हणून शासनाने रिंग रोड जसा हातामध्ये घेतलाय त्याच पद्धतीनं NH4 ला सुद्धा 6 लेन करण्याचं काम हातामध्ये घेतले। परंतु आज जरी मी सांगितलं तरी त्याला अजून किती कालावधी जाईल हे मला अजूनही सांगता येणार नाही। परंतु त्याकरता पाठपुरावा करणं, त्यासाठी केंद्रात जरी जावं लागलं किंवा दिल्लीला जरी जाऊन गडकरी साहेबांची भेट घेऊन त्यांना जरी संपूर्ण माहिती पूर्वी दिली, आता जरी पुन्हा एकदा जावं लागलं तरी मी जाऊन त्याचा पाठपुरावा करणार आहे। दादांनी त्या बाबतीत संबंधित अधिकाऱ्यांना आणि मला दोघांना एकत्रित जॉईन करून दिलेला आहे आणि दोघांनी मिळून त्याचा पाठपुरावा करायचा अशा देखील पद्धतीच्या सूचना अजितदादांनी आम्हा दोघा अधिकाऱ्यांना आणि लोकप्रतिनिधी मला दिलेले आहेत। परंतु त्यामध्ये मी कारला एकविरा फाटा असेल, काणे फाटा असेल, वडगाव फाटा, लिम फाटा, सोमाटणे फाटा आणि सेंटर हॉटेलच्या परिसर या भागातल्या फ्लायओव्हर करता काही निधीची तरतूद होईल का अशी विनंती केल्यावरती त्यांनी IRB जो रोड आपण हस्तांतरित केलं का 15 वर्षाकरता त्यांना मेंटेनन्स करता दिला आहे तर त्याचं परत अजून 20 वर्ष किंवा 15 वर्ष अजून त्यांना मुदत वाढ द्यावी लागेल आणि मग त्यातनं IRB फंड खर्च करून काम करेल, तर हे कुणालाच योग्य वाटलं नाही आणि म्हणून 6 लेन हा प्रस्तावच आपला योग्य आहे अशा पद्धतीनं सांगण्यात आलेला आहे। त्याचबरोबर तळेगाव चाकण शिक्रापूर रोडचं देखील टेंडरची प्रक्रिया सुरू आहे। टेंडर पब्लिश झालेले साधारणतः महिन्याभराच्या कालावधीमध्ये ठेकेदार फायनल होऊन 2 ते 3 महिन्याच्या कालावधीमध्ये तळेगाव चाकण शिक्रापूर रस्त्याचं काम सुद्धा सुरू केलं जाईल। परंतु ट्रॅफिकच्या संदर्भामध्ये मध्यंतरी सेंट्रल हॉटेलच्या परिसरामध्ये
सेंट्रल चौक या भागामध्ये आपल्याला काही पर्याय करता येत होता, तर त्यामध्ये आपण साईडनं रोड वाढवला, सिग्नल्स टाकले, चौकातलं काही बांधकाम होतं ते तोडलं. बऱ्यापैकी आता सेंट्रलच्या भागातल्या ट्रॅफिकची समस्या बऱ्यापैकी 100% होणं शक्यच नाही, परंतु बऱ्यापैकी तिथला प्रश्न सोडवलाय. सोमाटणेच्या भागात सुद्धा आपण पाहिलं असेल तर दोन्ही तिन्ही बाजूनं साईड पट्ट्या वाढवायचं काम चालू आहे. टोल नाक्याला सुद्धा शिफ्ट करायचं काम सुरू आहे. ते सुद्धा महिन्याभरात काम काही प्रमाणात संपून जाईल. तशाच पद्धतीनं वडगाव फाट्यावरती सुद्धा पुढच्या आठवड्यात आम्ही कारवाई करायला सुरुवात करणार आहे. आजूबाजूचं अतिक्रमण असेल, मध्यंतरी म्हणजे आपण एक्सप्रेस हायवेने जर चाकणला जायचं असेल तर त्या भागामध्ये सुद्धा काही रस्त्यावरती बांधकाम केले किंवा त्याला डिवायडर केले, ते सुद्धा तोडून त्याला व्यवस्थित सोयीस्कर कसं करता येईल त्याचं सुद्धा नियोजन करतोय, जेणेकरून 100% नाही पण किमान 75% तरी आपल्याला चौकातले ट्रॅफिक अजून सुरळीत कसं करता येईल त्याकरता आम्ही सर्वजण प्रयत्न करतोय. कामशेतमध्ये जे रस्ते सुरू आहेत त्या रस्ते ठेकेदाराकडनं नागरिकांची गैरसोय होती अशी सामाजिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. त्यांचं दुखणं काय आहे, एक तर तुम्हाला सांगतो, ज्यांनी कधी कामच पाहिजे नाही अशा लोकांना जायचं तिथं फोटो काढायचा आणि नागरिकांना त्रास होतो. अशा पद्धतीने जे काही जाणीवपूर्वक राजकारण करतायत त्यांना माझं एकच सांगणं आहे, आपण प्रत्यक्षात काम सुरू व्हायच्या अगोदर त्या कामाला किती दिवस कालावधी दिलेला आहे नियमानं हा पहिला तपासावा. त्यानंतर जर कालावधीच्या आत तो जो ठेकेदार काम करत नसेल तर त्यावरती कारवाई करणं किंवा आपण आवाज उठवणं हे आपलं काम आहे. परंतु जर एखादा रस्ता कॉन्क्रीटचा होत असेल आणि डांबरी होत असेल त्यामध्ये फरक आहे. डांबरी रस्ता केला तर आपण मागणं डांबरी कार्पेट सिलकोट केल्यानंतर सुद्धा लगेच 2 तासात गाड्या आपण त्यावरनं जाऊन देऊ शकतो. परंतु कॉन्क्रीटचा रस्ता करताना 15-20 वर्षाचा विचार करून होतो. त्याची साधारणतः हाईट म्हणजे त्याचं कॉन्क्रीटचं लेअरची जर आपण थिकनेस पाहिली तर जवळपास 1 फुटापर्यंत सुद्धा काही काही भागातल्या रस्त्यांची उंची वाढलेली आहे. आणि त्याला जर ट्रेनिंग मिळालं पाहिजे, त्याला जर मजबूत करायचं असेल तर 8 दिवस त्याला पाणी मारणं, त्याला क्युरिंग करणं हे काम राहतं, किंवा 8 दिवस. मग आता जर दोन्ही बाजूने एका टायमाला रस्ता केला तर रस्ते बंद होतील. म्हणून आपल्याला एक लेन करावी लागते. महिना 1.5 महिना तर तुम्हालाही 2 महिन्यापर्यंत सुद्धा त्रास हा सहन करावा लागतोच. कॉन्क्रीटचे रस्ते करताना काही भागात महिना 2-2 महिने हा आपल्याला त्रास सहन करावा लागणार आहे. परंतु तो 2 महिन्याचा त्रास पुढचे 20-25 वर्ष तुम्हाला पाहायला लागणार आहे. आज तुम्ही आंबीपासून तर वराळ्या फाट्यापर्यंत कॉन्क्रीटचा झालेला रस्ता बघा. तुम्ही आज कामशेत पासून तर पवनानगर पर्यंत झालेला डांबरी रस्ता बघा. सोमाटणे फाट्यावरून एक्सप्रेस हायवेकडे जाणारा रस्ता बघा. त्याचबरोबर आपल्या वडेश्वर टाकव्याकडे जाणारा रस्ता तुम्ही तोही बघा. हे रस्ते जे डांबरी झाले ते आपण छोटे रस्ते दोन्ही बाजूला साईड पट्ट्या वाढून रुंद केले, मजबूत केले. आणि जिथं गाव भाग आहे किंवा जिथं आपले कॉन्क्रीट रस्ते झाले पाहिजे गरजेचं वाटतं ते आपण कॉन्क्रीट केले. आता काना फाट्यापासून तर सावळ्यापर्यंत 43 किलोमीटर वरती येणारा माणसाला 1.5 तास लागतो आज. परंतु आपला जर काने फाट्या ते सावळ्याचा रस्ता झाला तर आपण 40 ते 45 मिनिटाच्या आतमध्ये आपण इथपर्यंत पोहोचणार आहे. पण त्या रस्त्याला सुद्धा साधारणतः 1 वर्षभर कालावधी जाणार आहे. पण काही पॅच मध्ये आपल्याला काम करता येईल. आपल्याला कामं होताना काही त्रास सहन करावा लागतो ते मला नाकारता येणार नाही. परंतु जाणीवपूर्वक कोणीतरी राजकारण करायला पत्र घेणार आणि लवकरात लवकर रस्ता सुरू करा म्हणजे रस्ता सुरू होताना दिसला की पत्र घेऊन पुढे यायचं. एखादं काम मंजूर होते कळलं की मग कुठेतरी आंदोलनाचं नाटक काढायचं. हे असलं करण्यापेक्षा खूप काम अजून आहेत. ते वेगळ्या वेगळ्या कामांमध्ये वेगवेगळ्या विषयामध्ये आपण त्याच्यात वेळ घालवा. जे आम्ही हातात काम घेतले त्या कामात आपण हस्तक्षेप करणं किंवा राजकारण करण्यापेक्षा अजून इतर समस्या ज्या आहेत त्या समस्येत लक्ष घाला, तिकडे वेळ घालवा. अण्णा, आपल्या पुणे ग्रामीण हद्दीमध्ये जे 4 पोलीस स्टेशन येतात, लोणावळा शहर, लोणावळा ग्रामीण आणि वडगाव मावळ, या तिन्ही पोलीस स्टेशनच्या इमारतीचं काम हे काही अंतिम टप्प्यात आहे, काही पूर्ण झालेले. पण कामशेत ही तालुक्याची बाजारपेठ आहे. अर्धा गुंठ्यामध्ये कामशेत पोलीस स्टेशन आहे. तिथल्या अधिकारी कर्मचाऱ्यांना श्वास गुदमरून त्या ठिकाणी राहावं लागतं. आंदोलन मोर्चा आला तर बसायला पण जागा भेटत नाही. अशा पोलीस स्टेशनकडे दुर्लक्ष होतंय. काळामध्ये बाळाभाऊनी कामशेत हद्दीतल्या पोलीस स्टेशन करता कृषी विभागाकडे जागेची मागणी केली होती. परंतु शासनाने जो काही धोरणात्मक निर्णय घेतला होता
ज्या विभागाची जागा आहे त्याच विभागाला ती वापरता येईल, इतर विभागाला दिली जाणार नाही किंवा कुठल्या खासगी संस्थेला सुद्धा शासकीय जागा किंवा कुठली मालमत्ता देणार नाही. त्यामध्ये कामशेतच्या पोलीस स्टेशनची जागा आपल्याला मिळत नाहीये. परंतु इतरही देखील काही भागातल्या नागरिकांना विनंती केली, जर खुली जागा आपल्याला उपलब्ध होत असेल तर त्याकरता देखील आपण प्रयत्न करतोय. परंतु ह्याही पलीकडं कृषी विभागाला एक विशेष बाब म्हणून मला पोलीस स्टेशनला जागा द्या अशी सुद्धा मी विनंती केली. जर कृषी विभागानं ती मान्य केली तर आपल्याला ती जागा उपलब्ध होईल. माझ्याकडं जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून DPDच्या माध्यमातून निधीला कमतरता नाहीये. दादा ज्याला सांगतोय त्याला निधी देत आहेत. कामशेतच्या पोलीस स्टेशनला सुद्धा 4-5 कोटी रुपये लागले, 10 कोटी लागले तरी आपल्याला निधी मिळेल. परंतु जागा नसल्यामुळे, जागेचा अभाव असल्यामुळे आपल्याला काम करता येत नाही. अण्णा, वडगाव नगर पंचायतीचा विकास आराखडा अजून पब्लिश होत नाहीये, त्याबद्दल होय ना. त्याच्यात आपण कसं होतं की जो काय DP नवीन वडगाव शहराचा होतोय त्यामध्ये नागरिकांनी किंवा कुठल्या व्यक्तीने त्याच्यात हस्तक्षेप करता कामा नये. त्याला शासनाची जी कमिटी टाउन प्लॅनिंगची त्याच्यावरती गठीत केलेली आहे तर त्या कमिटीचा तो निर्णय आहे. का होत नाही याची माहिती मला घ्यावी लागेल, परंतु तो होणं अपेक्षित आहे. मागच्या 15 दिवसापूर्वी पण मला कळलं होतं की DP आता पब्लिश होणार आहे, परंतु ती माहिती मला कुठल्या अधिकाऱ्यांकडनं ऑफिशियल मिळाली नव्हती. तर ती आपली जनरल लोक माणसांकडून मिळाली होती. त्या संदर्भात मला माहिती घेऊन जर काय सांगता तुम्ही सांगा. आंधरमावळाचं प्रवेशद्वार असलेल्या काने फाटा येथील रेल्वे उड्डाण पूल हा रखडलेला दिसतोय. तर तो रेल्वे उड्डाण पूल झाला तर ताकवे काने MIDC आणि तिकडल्या परिसराचा विकास होईल. काने फाट्याच्या पुलाच्या बाबतीत बरेच जणांनी भूमिपूजन केली, पण प्रत्यक्षामध्ये मंजूर करायचं काम, निधी आणण्याचं काम, ठेकेदार नियुक्त करण्याचं काम हे संपूर्ण या 4 वर्षात झालेले आहे. मागच्या वर्षीच काम सुरू झालं असतं, आज जवळजवळ 60-65% काम पूर्ण झालं असतं. परंतु आता सुनील शेळकेनं वाईटपणा घ्यायचा कुठं ह्याचा सुद्धा विचार करायची मला वेळ आलेली आहे. शेवटी ग्रामस्थांनी किंवा सगळ्यांनीच जर त्यामध्ये पुढाकार घेतला तर मी 8 दिवसामध्ये काने फाट्याच्या पुलाचं काम सुरू करू शकतो. अण्णा, एकीकडे तुम्ही म्हणताय कोट्यवधी रुपयाचा निधी आणला, कोट्यवधी रुपयाचा विकास काम मावळ तालुक्यात सुरू आहे, परंतु जर का मावळ तालुक्यातल्या ग्रामीण भागात अजून बघितलं तर पाण्यासाठी पायपीट चालू आहे, महिला हंडा घेऊनच फिरतात. बहुतांश गावामध्ये म्हणजे 40 ते 40पेक्षा जास्त गावांमध्ये स्मशानभूमी नाहीये, वैद्यकीय अधिकारी वेळेवर पोहोचत नाहीये, तलाठी ग्रामसेवक यांचा ताळमेळ नाहीये, बहुतांश गावांमध्ये शिक्षक नाहीये. हा विरोधाभास का दिसतोय? एकीकडे तुम्ही विकास कामं कोट्यवधीची झाल्याचं सांगताय आणि ग्रामीण भागाची अशी परिस्थिती देखील दिसते, मग हा विरोधाभास काय? तुमची जी माहिती आहे त्यामध्ये मी तुम्हाला स्पष्ट सांगतो. जल जीवन मिशन ही योजना केंद्र आणि राज्य सरकारनं 2022 घोषित केली, 2021-22 आणि त्या योजनेच्या अंतर्गत 100% गाव, वाड्या, वस्त्या आपण त्यामध्ये मंजूर करण्याचं काम केलं. निधी मंजूर झाला म्हणजे एका महिन्यात किंवा 6 महिन्यात सगळीच काम होतात असं नाहीये. निधी मंजूर झाल्यावरती त्याची निविदा प्रक्रिया पूर्ण होते आणि निविदा प्रक्रियेमध्ये ठेकेदार किती प्रामाणिक येतो हे आमच्या हातामध्ये नसतं. जल जीवन मिशनच्या बाबतीत मी सातत्यानं पंचायत समिती, जिल्हा परिषद, कलेक्टर, मंत्रालय आणि विधिमंडळ या 5ही ठिकाणी सातत्यानं मी माझी बाजू मांडण्याचं काम करतोय. वेळ प्रसंगी संघर्षही करतोय. परंतु आज 65% पाणी योजना या पूर्ण झाल्या. 65% मी जबाबदारीने सांगतो, 65% पाणी योजना पूर्ण झाल्या. त्यामधल्या 50% योजना या कार्यरत आहेत, व्यवस्थितपणे पाणी सुरू झालेले आणि फेब्रुवारीची ज्या योजना पूर्ण झालेल्या नाहीत त्यांना डेडलाईन दिलेली. 28 फेब्रुवारीपर्यंत आपण पूर्ण योजना करून ती ग्रामपंचायतीला हँडओव्हर करावी. परंतु यामध्ये ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच आणि ग्रामसेवक यांनी सुद्धा सहकार्य करणं अपेक्षित असतं. कालच बैठक आम्ही घेतली ग्रामपंचायती सरपंच उपसरपंचाची. जवळजवळ 103 ग्रामपंचायतीपैकी 40 सरपंच उपस्थित नव्हते. त्याची पण यादी तुमच्याकडे देतो, तुम्ही ती पब्लिश करा. ह्याचा अर्थ की या गावातल्या पाणी योजना सुरळीत आहेत का, म्हणजे जाणीवपूर्वक जर राजकारण करणारा सरपंच उपसरपंच गावात काम करत असेल तर पाणी योजनेकरता फक्त भांडायचं माझं काम आहे का? गावामध्ये योजना मंजूर झाल्यावरती नारळ फोडायला सगळे,
पण काम करताना उभं राहून काम करावं लागतं. माझं काम आहे निधी आणण्याचं, माझं काम आहे काम मंजूर करून घेण्याचं, त्याचा संपूर्ण डीपीआर तयार करायचं. आणि ज्यावेळेला काम प्रत्यक्षात सुरू होतं त्यावेळेला सरपंच, उपसरपंच, सदस्य यांनी त्यामध्ये देखरेख केली पाहिजे. कामाचा टाइम पिरियड काय आहे, त्याचा संपूर्ण डीपीआर कसा पद्धतीने तयार केलेला आहे, त्या डीपीआर मध्ये काय काय आपल्याला आयटम दिलेले आहेत, हे सगळं पाहायचं काम त्यांचं आहे. मी सातत्यानं सांगत आलो, रस्ते करताना तुम्ही स्वतः उभे राहा, चांगले दर्जाचे रस्ते करा. कॉन्क्रीटचे रस्ते आपण शहरात किंवा ग्रामीण भागामध्ये जवळजवळ 90% घेतले. अंतर्गत कॉन्क्रीटीकरण काय घेतो तर पुढचे 15-20 वर्ष टिकलं पाहिजे. पण ठेकेदार नावाला खडी टाकून जर 4 इंचाचं कॉन्क्रीट टाकत असतील आणि त्याला सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक जर पाठीशी घालत असेल तर मी कुठल्या गावामध्ये जाऊन रस्ते चेक करायचे, हे त्यांचं काम आहे, हे त्यांनी करायला नको. पाणी योजनेच्या बाबतीत ज्या 35% पाणी योजना बंद आहे त्या बाबतीत सुद्धा 28 फेब्रुवारीपर्यंत सांगितले. मी जवळजवळ 16 ते 18 ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करायला लावले, त्यांच्यावरती सुद्धा कारवाई करणार आहे. पाणी योजना या 100% झाल्याच पाहिजे या मताशी मी सुद्धा आहे. आणि योजना करताना माझं काम आहे मंजूर करणं, काम मंजूर करणं, त्याला मान्यता घेणं, प्रशासकीय मान्यता घेणं, तांत्रिक त्याचं टीएस करणं, त्यानंतर त्याला शासकीय ज्या काही परवानग्या लागतील किंवा राज्याकडनं ज्या काही परवानग्या लागतील ते आणून द्यायचं काम माझं आहे. ते काम माझं पुढे आणलेले मला सांगावं. हा, वन विभागामध्ये काही ठिकाणी टाक्यांच्या जागा मिळत नव्हत्या, त्या सुद्धा जागा मी उपलब्ध करून दिल्या. याच्यात संगणमत कुणाच आहे हे सुद्धा आपण पाहायला पाहिजे. स्मशानभूमीच्या बाबतीत सुद्धा जिथं जिथं जागा उपलब्ध नव्हती त्याच्यातल्या जवळजवळ आम्ही 70-80% जागा वन विभागाच्या उपलब्ध करून दिल्या. तुम्ही मला यादी द्या कुठल्या भागात स्मशानभूमी नाहीये, त्याची तुम्हाला मी माहिती देतो. मला आजही तुमच्या माध्यमातून सांगायचे, ज्या गावाला स्मशानभूमी नाही त्या गावाने मला पेपर द्या, मी त्यांना 1 महिन्याच्या आतमध्ये स्मशानभूमीला निधी देतो. गावात अंतर्गत वाद असतील, गावात जर जागा मिळत नसेल, वन विभागाची जागा असेल तर प्रस्ताव तयार करायला पाहिजे. त्या प्रस्तावाचा फरक घेतला तर मी तुम्हाला 3 महिन्यात जागा उपलब्ध करून देतो. मागच्या 5 वर्षामध्ये वन विभागाच्या आपण किती जागा मंजूर करून दिल्या आणि मागच्या 25 वर्षात किती जागा वन विभागाने मिळाल्या याची सुद्धा तुम्ही माहिती द्या. माझा सांगण्याचा उद्देश एवढाच आहे की जिथं काम अडवलं जातं ते काम थांबलेलं आहे. निधी वाचून किंवा एखादं काम मंजूर होतं म्हणून जर अडकलेलं असेल तर मला ते सांगा, मी ते पूर्ण करेन. अण्णा, इंद्रायणी नदी शाळेला शिक्षक नाहीत, 120 शिक्षकाच्या जागा रिक्त आहेत. संपूर्ण राज्याचे शिक्षक नाहीये, बऱ्याच पालकांच्या शिक्षकांच्या तक्रारी आहेत. तो राज्याचा धोरणात्मक निर्णय आहे, तो माझ्या एकट्याचा निर्णय नाहीये. त्यामध्ये जो काही निर्णय घ्यायचा ते शासन स्तरावरती किंवा सरकार म्हणून एकनाथजी शिंदे साहेब, अजितदादा आणि देवेंद्र भाऊ हे निर्णय घेतील. त्या निर्णयामध्ये मी नाहीये, हा संपूर्ण राज्याचा निर्णय आहे. तुमच्यामुळं सेंट्रल चौकातलं वाहतूक कोंडी मार्गी लागायला काय हरकत नाही, असं म्हणायला काय हरकत नाही. त्या धर्तीवर आता वडगाव तळगाव फाटा आहे आपला, सोमटणा फाटा, लिंब फाटा, ह्या ठिकाणी काय झाले, सिग्नल नाही, देवरोडला सिग्नल आहे, त्यामुळे वाहतूक कोंडी कमी झाली. तुम्ही डिवायडर काढायला लावले. त्या धर्तीवर आता मी मध्ये 2 बातम्या लावल्यानंतर आरबी वाले आले, तळेगाव फाट्यावरचं डिवायडरचं मोजमाप घेऊन गेले. ते जर पाडलं तर तो चौक मोठं होईल. मी आता काय केलंय त्याच्यात आपण जसं सेंट्रलचं थोडंसं काय प्रमाणामध्ये थोडं सुरळीत चालू तसं आता सोमाट्याचं पण काम चालू आहे. सोमाट्याला दोन्ही बाजून तुम्ही पाहिलं तर रस्त्याचं रुंदीकरण चालू आहे. मध्ये डिवायडर काढले, ते काही टपऱ्या काढल्या, एका बाजूला ती भिंत घालून सोमाटे गावात जाणाऱ्या लोकांची एक बाजूला व्यवस्था केली. सोमाट्याचं काम संपू द्या एवढ्या 8 दिवसात. ते झालं की मी वडगाव फाट्यावरती सुद्धा काही मधले जे बांधकाम केले, ते ब्लॉक लावलेले ते काढून टाकणार आहे. त्यानंतर काही भागातले अतिक्रमण आहे ते पण काढणार आहे. म्हणजे एक्सप्रेस हायवेनी चाकणा जाणारा रस्ता जो काही वाहतूक आहे ती सरळ गेली पाहिजे, स्ट्रेट वे एकदम. जो टर्न मारून जातो ते काढून टाकणार. परत उजव्या बाजूला जो टर्न मारतोय तिथले आम्ही तोडून टाकणार. आणि सिग्नलला सुद्धा परवानगी घेऊन सिग्नल सरळ बसून टाकणार. 4 कॅमेरे बसून तळेगाव फाटा. आणि तसं ते वडगाव पोलीस, आता तळेगाव फाट्यावर जे पोलीस आहेत ना, आपण वडगावची एंट्री करतो, बेंगलोर रोडला एक पोलीस जरी ठेवला तिथं, पोलीस स्टेशन बघतो मला त्याच्यात नाही, एक पोलीस तिथं ठेवला ना आपल्या तुमच्या तिथं आपला वडगाव फाटा लय डेंजर झालाय तो. एक पोलीस जरी असला तरी चालते. अण्णा, इंद्रायणी नदी ही प्रदूषणाच्या विळक्यामध्ये हरवलेली आहे. त्याच इंद्रायणीचं पाणी हे मावळ पितोय.
पण त्या इंद्रायणीमध्ये दूषित पाणी सोडलं जातं, यावर काय महत्वाकांक्षी? संगम हा संपूर्ण इंद्रायणीचा सुशोभीकरण करणे किंवा संपूर्ण तिला पुनर्जीवित करणे, जलपर्णी असेल, खोदकाम करून त्याची पाण्याची साठवणीची प्रक्रिया असेल किंवा रुंदीकरणाचा विषय असेल, काही ठिकाणी घाट बांधण्याचं काम असेल, ज्या ज्या गावातलं पाणी डायरेक्ट नदीमध्ये सोडलं जातं तिथले STP बसवण्याचं काम, हा संपूर्ण डीपीआर जवळपास 2000 कोटीपेक्षा अधिकचा हा PMRDने राज्य शासनाला दिला आणि राज्य शासनाकडनं तो आता केंद्राकडे मंजुरीला गेलेला आहे. मला असं वाटतं की या अधिवेशनामध्ये त्याला मान्यता मिळेल. याकरता स्वतः अजितदादा, देवेंद्र भाऊ हे देखील लक्ष घालून ते काम पूर्ण करण्याचा करता प्रयत्न करतायत. अण्णा, मागील वर्षामध्ये देखील पावना धरणग्रस्तांसाठी तुम्ही आंदोलन केलं होतं, तेव्हा देखील पाणी बंद केलं होतं. आताही तुम्ही पाणी बंद करण्याचा इशारा देत आहे. गेल्या वेळेस जसं चंद्रकांत दादा पाटलांचा फोन आल्यानंतर पुन्हा बैठका सुरू झाल्या, केंद्र राज्य स्तरावर देखील बैठक झाली होती. यावेळेस कुठल्या ठिकाणावरती गेल्यानंतरच हे आंदोलन थांबवायचा हा निर्धार तुम्ही केलेला नाही? यावेळेला आता आम्ही असं ठरवलंय, जे काही आमचे 863-62 खातेदार होते ते आता मला वाटतं काहीतरी 767 का होते, माझ्या आकडा एवढा लक्षात नाही राहिला. खातेदारांची संख्या किंवा जे मूळ खातेदार आहेत ते निश्चित करायचं काम पूर्ण झालं. क्षेत्रफळ गावनिहाय वन विभागाचं, महसूल विभागाचं आणि जलसंपदा इरिगेशन विभागाचं किती क्षेत्र आहे की तिघांचं क्षेत्र गावनिहाय काढून टॅली करून झालेले आहे. प्रत्येकाला 2 एकर प्रमाणे जर क्षेत्र द्यायचं असेल, त्यामध्ये काही ओढे, नाले, रस्ते सोडून किती क्षेत्र शिल्लक राहतंय ही संपूर्ण झालं. म्हणजे आपल्याला मेन जो डाटा पाहिजे होता तो आपल्या हातामध्ये पूर्णपणे आला. मग आता ह्याच्यामध्ये महसूल विभागानं पुनर्वसन विभागाला जागा हस्तांतरित करणं, इरिगेशन विभागानं महसूल विभागाला आणि महसूल विभागानं परत पुनर्वसन विभागाला जागा हस्तांतरित करणं, वन विभागाची जागा जी शिल्लक आहे ती जागा सुद्धा महसूल विभागाला परत देणं, म्हणजे हे 3 विभागांनी ही संपूर्ण प्रक्रिया करून शासनाला दिली पाहिजे आणि शासनानं त्याला मान्यता देऊन वाटपाचा आदेश काढले पाहिजे. मग वाटपाचा आदेश आल्यानंतरच तुमचं ते आंदोलन थांबेल? ते आंदोलन तसंच सुरू आहे? वाटपाचा आदेश येतो तोपर्यंत मीच उठत नाही. बघ तुम्हाला कोण पाहिजे आता. अण्णा, जनरल मोटर्स कामगारांचं काय झालं? काल तुम्ही गेले होते. जनरल मोटर कामगारांच्या लढ्यामध्ये आम्ही हरलो, आम्हाला न्याय देता आला नाही. जनरल मोटर कामगार बांधवांकरता जे काही त्या कामगार बांधवांनी, माझ्या भगिनींनी आंदोलन केलं, 125 दिवस, जवळपास 125 दिवस, 125 दिवस, 120-25 दिवस त्यांनी जे काही अपेक्षेनं आंदोलन केलं, त्यामध्ये सरकारनं किंवा कंपनीच्या व्यवस्थापकांना सहानुभूतीपूर्वक विचार करायला पाहिजे होता. त्यामध्ये सरकार म्हणून आम्ही उद्योग मंत्री उदयजी सामंत यांच्याकडे बैठक घेतली आणि त्यामध्ये त्यांनी 16-17 कोटी रुपये हे टर्म इन्शुरन्स हा कामगार बांधवांचा सरकार भरायला तयार आहे किंवा तो इन्शुरन्स द्यायला तयार आहे अशा पद्धतीचा त्यांनी निर्णय घेतला. परंतु कंपनीनं काही पॅकेज वाढवा असं कामगार बांधवांनी किंवा युनियनच्या प्रमुखांनी विनंती केल्यावरती कामगारांनी, कंपनीच्या व्यवस्थापकांनी हात वर केले आणि कोर्टातला निर्णय त्यांच्या बाजूनं लागल्यामुळं अजून तरी कुठल्याही प्रकारची त्यामध्ये हालचाल झालेली नाही. कालही सर्व कामगार बांधवांची चर्चा करून आपण योग्य तो निर्णय घ्या. एकतर आहे ते पॅकेज कंपनीनं देऊ केलं तर ते पॅकेज आणि शासनाकडनं 50 लाख रुपयाचा टर्म इन्शुरन्स अशा पद्धतीने जर मान्य केलं तर ते मान्य करा किंवा सुप्रीम कोर्टात जर जावं लागलं तर सुप्रीम कोर्टातल्या लढाईला सामोरे जा. तुम्ही जो निर्णय घ्याल त्या निर्णयाच्या सोबत मी असणार अशा पद्धतीने त्याला आज स्पष्टपणे सांगितलं. आणि परंतु तुम्ही जेव्हा म्हणताय की हा लढा हरलो हे मान्य करावे लागेल, त्यावेळेस या हरण्यापाठीमागं तुम्ही कुणाला दोषी धरा, म्हणजे कामगारांच्या बाबतीत? कामगार बिचाऱ्यांचं काय असतो, कामगारांना एक मर्यादा पडते. मी पहिल्या ज्यावेळेला आंदोलन करायचं त्याच्या अगोदरही सांगितलं होतं की आपण हत्तीशी लढतोय, आपल्याला संघर्ष करावा लागेल, त्याच्यात यश किती येते आपण प्रयत्न करूया. त्यामध्ये सरकार म्हणून जे काही सहकार्य कामगार मंत्र्यांकडनं मिळायला पाहिजे होतं ते आम्हाला कुठंतरी कमी पडलं किंवा नाही मिळालं असं आमचं मत आहे. परंतु आता झाला निर्णय, जे काय झालं आता कामगार बांधवांचं परिस्थिती अशी की एकतर एक दिवस ते कसे काढतायत त्यांचं त्यांना माहिती. मुलांच्या फी भरायच्या म्हणत तरी आज फी भरू शकत नाही, पण महिन्याचं रेशन लागतं, ते कसं तरी मोलमजुरी करतायत, टेम्पररी कामाला जात आहेत. सगळ्यांची अवस्था बिकट आहे. त्यातनं बघूया पुढं काय होतं.
एक राजकीय प्रश्न आहे. तुम्ही मागाशी म्हणालात की पुढच्या महिन्यामध्ये तुम्ही तुमच्या आजपर्यंतच्या 4 वर्षाच्या कामाचा लेखाजोखा मांडणार आहात आणि तो देखील घरोघरी जाऊन मांडणार आहात. हे करण्यापाठीमागचं कारण काय, किंवा ही पुढच्या निवडणुकीची तयारी आहे असं नाही, म्हणायचं? अजिबात नाही. पुढच्या निवडणुका 10 महिने 8 महिने बाकी आहे. 4 वर्षात जे काय केलं ते तुम्ही तपासा, खरंच केलं की नाही केलं. निवडणुका आल्या की आरोप करायला सोपं असतं, पण आरोप करताना तो पुराव्याने केला पाहिजे. माझंही बोलणं आहे, मागणं बोलण्यापेक्षा समोरून बोलावं, ती माझी स्वीकारायची तयारी आहे. पण मागून बोलू नये म्हणून मी त्यांना आधीच इलेक्शनच्या अगोदर 6 महिने अगोदर संपूर्ण लेखाजोखा प्रत्येकाच्या घरात गावागावात पोहोचवणार आहे. तुम्ही तपासा, खरंच मी त्रिवेणीला आमदार केल्यानंतर त्यांनी कामं केली का फक्त आश्वासनं दिली, हे तपासू द्या आणि मग जनता स्वीकार ना. आज काय निवडणुकीचा विषयच नाही. काही दिवसांपूर्वी आपण खासदारांना सांगितलं होतं त्यांनी तालुक्यात काय विकास कामं केली ती दाखव, त्यानंतर त्यांनी उद्घाटन चालू केली. पण 2 दिवसांपूर्वी उद्घाटनाच्या वेळेस ते म्हणले की मावळात डोक्यावर बर्फ ठेवून काम करायला लागते, त्याबद्दल काय सांगा? मावळात तसंच आहे. मावळ्यात डोक्यावर बर्फ ठेवून तोंडात साखर ठेवूनच काम करावं लागतं, नाही तर मावळातले लोक विमा दाखवतात वेळेला. कुणाच्या नादी लागा, मावळातल्या लोकांच्या नादी नाही लागायचं. हे बघा, मी तुम्हाला सांगतो, खासदार बारणेंचं माझं काय कुठलं वैर नाही, माझा काय बांधायला बांधलाय का, माझं त्यांचा कुठं काय भागीदारी नाही. माझा सरळ साधा प्रश्न होता की बाबा तुम्ही जे काय केलं, तुम्हाला जर तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरं जायचं असेल तर तुम्ही जनतेसमोर मांडा. हे मांडायचं काम त्यांचं आहे. आणि तुम्हाला असं वाटत असेल उद्या युतीतनं जर लोकसभेला पुन्हा श्रीरंग आप्पा बारणेला उमेदवारी दिली तर तुमची काय भूमिका असेल, माझी भूमिका स्पष्ट असेल. जो युतीचा उमेदवार येईल, जर सुद्धा उद्या श्रीरंग आप्पा बारणेंना उमेदवारी मिळाली तर मग आप्पांनी माझ्या घरी यावं, माझी समजूत काढावी, मग मला त्यांनी मान द्यावा, ही माझी भूमिका नाही. जर उद्या त्यांची जरी उमेदवारी जाहीर झाली तरी ते यायच्या अगोदर मला पक्षाचा जो आदेश असेल त्या आदेशाचं मी पालन करणारा कार्यकर्ता आहे. युतीचा कुठलाही उमेदवार येऊ, माझ्याकडे येऊन माझी विनंती करणं किंवा मला विनवण्या करणं आणि मला कुठेतरी मान देणं ही माझी अपेक्षा नाही. माझ्या तालुक्यात जो चांगलं काम करेल मी त्यासाठी उभा आहे. आपण मागणी केली होती लोकसभेला राष्ट्रवादीकडून, तर ती आपली मागणीचा विचार करत होती का राष्ट्रवादीला जागा सुटणार काही? राष्ट्रवादी जागा सुटलीच पाहिजे, आमचं तर म्हणणंच आहे. राष्ट्रवादीला काम मिळाली पाहिजे, त्याचा सुद्धा लेखाजोखा मी भारतीय जनता पक्ष नेत्यांकडे दिला, शिवसेनेच्या नेत्यांकडे दिलाय आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांकडे पण दिलाय. राष्ट्रवादीला जागा तुम्ही ही द्यावी. मी तर म्हणतो मावळला संधी दिली तर मावळातला उमेदवार हा 1.25 ते 1.5 लाखाचं लीड घेऊन पुढे जाईल. द्या तर खरं एकदा उमेदवारी, आमचीच मागणी ना. अण्णा, तुम्ही जी युती म्हणताय, जी राज्यात युती आहे तुमची, अजित पवार असतील, फडणवीस असतील किंवा हे एकनाथ शिंदे, ती राज्यात दिसते, मावळात दिसत नाही. मावळात फक्त शिंदे आणि भाजप यांची युती दिसते. असं काय म्हणता तुम्ही? कुठल्याच कार्यक्रमात ते तुमच्या सोबत दिसत नाही किंवा इतर ठिकाणी दिसत नाही. भाजपच्या शिंदेच्या मात्र बारण्यांच्या उद्घाटनाला भाजपचे सगळे कार्यकर्ते असतात, दिसतात, तर तुमच्या सोबत ते दिसत नाही. कोण म्हणलं असं तुम्हाला? तळेगाव येथील सर्वपक्षीय कार्यक्रम होता. तळेगावमध्ये माजी नगराध्यक्ष रवींद्र दाभाडे होते, नगरसेवक संतोष शिंदे होते, अशोक तात्या काळोखे होते. पण प्रमुख पदाधिकारी शीर्षस्थ नेते जे आहेत ते काय सोबत? तळेगावातल्या भाजपच्या मोठ्या नेत्यांवरती राज्याच्या जबाबदाऱ्या आहेत, त्यामुळे ते कार्यक्रमाला उपस्थित राहिले नसतील. ते तालुक्याच्या बाहेर राज्यात त्यांचे दौरे चालू आहेत. पण पुढच्या वेळेला मी सांगेल की त्यांच्या वेळेनुसार वाटलं तर कार्यक्रम घेईल. तालुका अध्यक्षांनी पण तुम्हाला देखील आता संघटनेमध्ये राज्यस्तरीय जबाबदारी मिळालेली आहे आणि सोबत आता बापू बेगडे यांना देखील संघटनेत राज्यस्तरीय जबाबदारी मिळालेली आहे. मावळवर लक्ष वाढतंय अजितदादांचं, त्याबद्दल काय सांगाल? तालुक्यामध्ये आदरणीय दादांनी जबाबदारीनं विश्वासानं प्रदेश कार्यकारिणीमध्ये बापूसाहेब बेगडे यांना काम करण्याची संधी दिली. ती फादर बॉडीमध्ये म्हणजे सगळं ज्येष्ठ मंडळीमध्ये बापूसाहेबांकडं उपाध्यक्ष म्हणून महत्वाच्या पदावरती जबाबदारी आहे. आणि युवक संघटन करणारे प्रदेश युवकचे अध्यक्ष सुरज चव्हाण यांच्या समवेत मला फक्त प्रभारी म्हणून जबाबदारी आहे. महत्वाचं पद आहे, तर त्या पदावरती जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं पक्षाचा अजेंडा पोहोचला पाहिजे, दादांचं काम असेल किंवा सरकार म्हणून आम्ही कुठले योजना किंवा कुठल्या धोरणात्मक निर्णय घेतले हे तळागाळापर्यंत पोहोचले पाहिजेत. ग्रामीण भागामध्ये राष्ट्रवादीचा मोठा पगडा आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मानणारा मोठा वर्ग आहे. तसाच अजितदादांवरती विश्वास ठेवणारा
आणि विश्वासार्हता असलेला नेता म्हणून लाखो चाहते दादांचे आजही युवक बांधव आपल्याला राज्यामध्ये पाहायला मिळत आहेत आणि त्याच युवक बांधवांना एकत्रित करणं, त्यांना विश्वासात घेणं ही जबाबदारी उद्याच्या काळामध्ये प्रभारी म्हणून माझ्यावरती दादांनी देखील दिलेली, प्रांताध्यक्ष तटकरे साहेबांनी दिलेली. अण्णा, एक जनसामान्यांचा प्रश्न आहे. अन्न पुरवठ्याकडं तुमचं दुर्लक्ष होतंय. जे तहसील कार्यालयामध्ये आपलं रेशनिंगचं मला एक आहे. सांगतो बरं का, काय होतंय की आपण मी जेवढं अंगावरती घेतोय तेवढं जबाबदारी वाढते. मला तुम्ही जो प्रश्न विचारला, अन्नधान्य पुरवठा विभागामध्ये मागच्या 5 वर्षाचा काळ काढला, प्रत्येक 5 वर्षात किती लोकांना अन्नधान्य पुरवठ्यामध्ये लाभ मिळाला, किती लाभार्थी वाढले आणि या 4 वर्षात किती लाभार्थी वाढले? नाही, लाभार्थी तर मिळाले, एक मिनिट, लाभार्थी मिळाले ते बरोबर आहे, पण आता सध्या तहसील कार्यालयामध्ये जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांच्या वादामुळे आपल्या मावळ जी जनता आहे त्यांचं नुकसान होते. कारण 2 लॉग इन आहेत त्यांच्याकडे. 2 लॉग इन मध्ये आता पब्लिक लॉग इन म्हणून राज्य शासनाने काही GR काढलेला आहे. जे पब्लिक लॉग इनची साईट दिली जाते त्या साईटवरती कुठल्या प्रकारची लॉग इन होत नाही. प्लस ज्या कर्मचाऱ्यांकडे आपण जातो ते जे कर्मचारी त्यांच्याकडे काम करतात पब्लिक लॉगिंगसाठी, तर त्या ज्या 2 लेडीज अधिकारी आहेत त्या अधिकारी त्यांना काम करण्यासाठी लॉगिंग ID देत नाहीये. तर त्याचा सोमवारपासून म्हणजे परवा सोमवारपासून आपण शासन आपल्या दारी घेतले. तिथं तुम्हाला ज्या ग्रामस्थांना रेशनिंगच्या संदर्भात तक्रारी असतील, अडचणी असतील, त्यांनी स्पष्टपणे विचाराव्या. तिथं त्यांना क्लिअर करून द्यायचं काम आमचं आहे. माझं म्हणणं एवढंच आहे की आपण दरवर्षी, आपण दर आठवड्याला इथं बसलेलो असतो, दरवर्षी आपण गाव भेटीचा दौरा कुठल्या ना कुठल्या भागामध्ये घेत असतो. यामागचं कारणच ते ना की रस्ते, लाईट, पाणी झालं म्हणजे तुमचा विकास झाला का, तर नाही झाला. माझ्या दृष्टीने शासकीय योजना सुद्धा तुम्हाला किती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवता येईल त्याचा सुद्धा आम्ही विचार करतो. बाकी शासकीय योजना तर जनतेपर्यंत पोहोचतात किंवा मिळतात, पण पुरवठ्यामध्ये अशी प्रत्येक वेळेस घटना, आता मी जवळपास 5-6 वर्षापासून तिथं काम करतोय, मला त्या अनुभवाला मिळतात. त्या अनुभवातून मी सांगत असतो की प्रत्येकाला जर समजा एक फॉर्म भरण्यासाठी किंवा एक आधार कार्ड देण्यासाठी जर त्याला तिथं यावं लागतं आणि आल्यानंतर जर त्याचा पाठपुरावा जर 6 महिने तीच व्यक्ती जर करत असेल ते ऑनलाईन नाव लावण्यासाठी, फक्त वाद काय, वाद फक्त यांचा शासकीय कर्मचाऱ्यांचा वाद आहे की त्या वादामुळे ते काम होत नाहीये. काय होतं की आता शासकीय कर्मचारी हे सगळे जर कर्तव्यदक्ष असतील तर आमच्यासारख्या लोकप्रतिनिधीला कामच नसतं राहिलं. आणि लक्षात, मला विधिमंडळाचा सदस्य म्हणून काम करायला संधी दिली. विधिमंडळामध्ये जे काही कायदे तयार केले जातात त्याला आम्ही मान्यता देणं किंवा त्याचं समर्थन करणं आणि इतर काही कामं असतात त्याच्यावरती आम्ही खरं बोललं पाहिजे. पण या तळागाळातल्या कामाला सुद्धा आम्हाला लक्ष द्यावं लागतं. यामध्ये शासकीय अधिकारी कारणीभूत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांचा एक राजेश, एकच या आठवड्यात तुमची जी काही तक्रार असेल 100% सोडवण्याचा प्रयत्न करणार. शासकीय अधिकाऱ्यांसाठी एक प्रश्न आहे तुम्हाला. आता 1-2 दिवसापूर्वी मी रजिस्टर ऑफिसला गेलो होतो. 9:45 ते 5:45 हा टायमिंग आहे शासनाचा. तर हे अधिकारी साधारणपणे 10:30 ते 11:45 आसपास येतात. त्यांना विचार दाखवलं 2 दिवस रजिस्टर ऑफिसचं. बरं अण्णा, माझा पुढचा प्रश्न विशेष प्रश्न आहे आणि शेवटचा प्रश्न आहे माझा. आपण ज्या ज्या ठिकाणी निधी मागितला त्या ठिकाणी तुम्ही निधी उपलब्ध करून देताय. पुढच्या पंचवार्षिकसाठी काही कामं शिल्लक ठेवणार आहेत का? 5 वर्षातच पूर्ण मावळ सुजलाम सुफलाम करणार आहेत? कामं आयुष्यात कधी संपत नसतात. कामही सातत्याने होत राहतात. नवीन डेव्हलपमेंट झाली पाहिजे, नवीन योजना येतात, नवीन प्रकल्प येतात. कामं ही करावीच लागतात. लोकप्रतिनिधी म्हणून तर ती आमची जबाबदारी होती. परंतु मला एक समाधान आहे की जे शब्द आपण निवडणुकीच्या काळामध्ये जनतेला दिले त्यापैकी फक्त माझं एकच काम राहिले ते जांभूळचं क्रीडांगण. ते तालुक्याला हॉस्पिटल पाहिजे होते. हॉस्पिटलची कामं आपली प्रत्यक्षात सुरू आहे. प्रशासकीय इमारतीचं काम सुरू आहे. मोठा ग्लास स्कायवॉकचा प्रकल्प येतोय. अशी बरीच कामं जी होत आहेत. पण त्यामध्ये क्रीडांगणाचं काम फक्त एक बाकी राहिले. कामं संपत नसतात. खूप कामं करायला लागतात.